कितना गर्मी है। अबे सब लेडीज भाग रहे, आदमी मर। नमस्कार, मी लेशपाल जवळगे काही कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो। काल दिल्लीवरून टर्मिनल 1 वरून पुण्याला स्पाइसजेटचं एक विमान येणार होतं। त्या विमानामधले आमचे तिकीट होते 9:55चं संध्याकाळचं विमान होतं। ते डिले होऊन 10:30ला झालं। 10:30 वाजता आमचं बोर्डिंग सुरू झालं। आम्ही आतमध्ये बसलो। दरवाजे बंद केल्यानंतर आतमध्ये खूप सफोकेट व्हायला लागलं, परंतु आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की हे नॉर्मल आहे, थोड्या वेळात ते दुरुस्त होऊन जाईल, परंतु तसं काही झालं नाही। 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, 25 मिनिट, अर्धा तास होऊन गेला, तरीही आतमध्ये काही ऑक्सिजन किंवा हवेची काही प्रोव्हिजन झाली नाही। त्यानंतर मात्र लोकांना ते सहन होईना, सगळ्यांचे कपडे पूर्ण ओले झाले होते। लहान मुलं रडायला लागली, काही महिला होत्या, त्या प्रेग्नंट होत्या, त्यांनाही खूप त्रास व्हायला लागला। त्या ओरडून त्या आवाज बंद झाला शेवटी त्यांचा, त्या बोलूही शकत नव्हत्या, इतका त्यांना त्रास होत होता। काही वयस्कर लोक होती ज्यांना दम्याचा त्रास होता, त्यांनाही खूप त्रास व्हायला लागला। ते त्यांना म्हणायला लागले की काहीतरी करा, आम्हाला त्रास होतोय। तरीही ते आरोगंटली लोकांना ट्रीट करत होते, खूप वाद घालत होते ते लोकांसोबत। लोकांनाच सांगत होते की तुम्ही शांत बसा, आवाज करू नका, तुम्ही असं मिसबिहेव करू नका वगैरे वगैरे। आणि लोक त्यांना रिक्वेस्ट करत होते की आम्हाला त्रास होतोय, काहीतरी आमची सोय करा। तर ते तसेच फ्लाईट तरीही रनवेपर्यंत घेऊन गेले। रनवेवर टेकऑफसाठी फ्लाईट रेडी होतं। तेव्हा मात्र आम्ही सगळेजण उठलो आणि त्यांना म्हटलो की काहीतरी गडबड झाली आहे, तुम्ही ही रिस्क घेऊ नका, आम्हाला भीती वाटते आहे। तेव्हा मग त्यांनी 2 मिनिटात AC सुरू करतो म्हणाले। AC सुरू केल्यानंतर लक्षात आलं की त्या ब्लोअर्समधून गरम हवा येते आहे। अक्षरशः तो हीटर सुरू झाल्यासारखी परिस्थिती तिथं झाली होती। त्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की काहीतरी गडबड झाली आहे। तशाच परिस्थितीत ते फ्लाईट ते आहे त्या ठिकाणी, मूळच्या ठिकाणी घेऊन गेले आणि तिथं आम्हाला त्यांनी खाली उतरवलं। जवळपास अशा सिच्युएशनमध्ये 1.5 ते 2 तास आम्ही आतमध्ये होतो। प्रचंड पॅनिक सिच्युएशन होती। ज्या महिला बेशुद्ध पडायच्या अवस्थेत होत्या त्यांना आम्ही कसंबसं खाली घेऊन आलो। खाली घेऊन आल्यानंतर ह्यांची ॲम्ब्युलन्स पुढचे 20 मिनिटं आली नाही। तिथल्या तिथं ॲम्ब्युलन्स यायला तर जास्त त्यांचे प्रोव्हिजन असायला पाहिजेत ना, काही गोष्टी घडल्या तर। आणि त्यानंतर आम्ही त्यांचे मॅनेजर आले, त्यांच्या एकतर पायलट आम्हाला अकाउंटेबिलिटीसाठी उत्तर हवं होतं की झालं काय होतं आमच्यासोबत सांगा, कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हतं। त्यानंतर त्यांचा कोणीतरी एक मॅनेजर आले, मॅनेजरनं सांगितलं की हे फ्लाईटमध्ये जी खराबी झाली ती आम्ही दुरुस्त करून देऊ, 20 मिनिटात तुम्हाला यातच बसावं लागेल। आम्ही म्हटलं आम्हाला यात बसायचं नाही, लोक पॅनिक झाले होते की यात खराब झाले ना, आम्ही त्यामध्ये का बसू, तुम्ही काहीही मागणी कराल, कुछ भी डिमांड कर सकते हो, हम आपकी क्या पूरी करने के लिए बैठे क्या, अशा त्या गोष्टी करायला लागले। त्यानंतर मात्र मग आम्हाला थोडंसं प्रोटेस्ट स्वरूपात, कारण मार्गच नव्हता दुसरा आमच्याकडं, कारण ते त्यातच बसायसाठी आम्हाला फोर्स करत होते, म्हणून आम्ही तिथं डायरेक्ट प्रोटेस्ट केला। सर्व लोकांनी मिळून काही घोषणा दिल्या। त्यानंतर मात्र त्यांनी त्यांची टेक्निकल टीम बोलवली, त्यांना विचारलं, त्यांनी कदाचित त्यांना असा निरोप दिला की ही फ्लाईट खराब आहे, तुम्ही ह्यामध्ये फ्लाय नाही करू शकत। मग त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही तिथंच बसून होतो 2-3 तास, त्या ग्राउंडवरती बसून होतो तिथल्याच, जिथं विमान होतं तिथंच। आणि त्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये घेऊन गेले आणि सकाळी पहाटेची 5 वाजताची फ्लाईट त्यांनी आम्हाला अरेंज करून दिली। त्यामध्ये जर खरंच हे विमान हवेत उडालं असतं आणि वरती गेल्यानंतर जर अशी सिच्युएशन आली असती तर जवळपास 150पेक्षा जास्त लोक त्या विमानात होते। ह्या दुर्घटनेला नंतर शोकांतिका आणि मेणबत्त्या वाहून काही उपयोग झाला नसता। माझं म्हणणं आहे की शासनाला माझी विनंती आहे, ज्या काही त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या सिस्टीम यंत्रणा आहेत त्यांना सगळ्यांना हात जोडून आमची सगळ्यांची विनंती आहे की ह्या स्पाइसजेटसारख्या नराधमांना ठेचा, लवकर ठेचा, नाहीतर हे लोकांच्या जीवाशी खेळतायत, लोकांना आरोगंटली वागतात। तुम्ही यांना परमिशन का देताय? म्हणजे काहीतरी घटना घडायची वाट बघायची का? त्यानंतर तुम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेणार आहात का? तर विनंती आहे की ह्या स्पाइसजेटसारख्या कंपनीवर तुम्ही कारवाई करावी।